हातकणंगले तालुक्यातील नागाव इथे एका प्लास्टिक स्क्रॅपच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण गोदाम जळून खाक झालं। या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। हातकणंगले तालुक्यातील नागावमधील संभाजीनगर परिसरात जावेद मोमीन, रफिक सोमरे यांचं राकेश कोळी आणि रघुनाथ समडोळे यांच्या जागेत प्लास्टिक स्क्रॅपचं गोडाऊन आहे। दुपारी 2च्या सुमारास इथले कामगार जेवण करण्यासाठी गेले होते। दरम्यान तिथं असणाऱ्या प्लास्टिकनं अचानक पेट घेतला। बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं। आग लागलेली बातमी वाऱ्यासारखी काही क्षणात गावभर पसरल्यानं शेकडोंच्या संख्येनं युवक आणि नागरिक घटनास्थळी दाखल झाले। अवघ्या 15 मिनिटात कोल्हापूर महानगरपालिका आणि पेठवडगाव नगरपालिकेच्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या। नागावमधील स्थानिक पाण्याचे टँकर सुद्धा दाखल झाले। अग्निशमन दलानं शर्थीचे प्रयत्न केले, पण आगीचं स्वरूप खूप तीव्र असल्यामुळे आग आटोक्यात येत नव्हती। या आगीत संपूर्ण गोडाऊन जळून खाक झालं। या गोदामात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, फायबर आणि ज्वलनशील साहित्य साठवलेलं असल्यानं आगीनं काही मिनिटातच रौद्र रूप धारण केलं। आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट दूरवरून दिसत होते। शिरोली MIDC पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमित पांडे हे फौज फाट्यासह घटनास्थळी दाखल झाले। या आगीत गोदामातील संपूर्ण स्क्रॅप माल, मशिनरी आणि शेड जळून खाक झाला असून प्राथमिक अंदाजानुसार सुमारे 50 लाख रुपयांचं नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण समजू शकलं नाही। पोलीस आणि स्थानिक प्रशासनाकडून या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे।